बऱ्याच वेळा प्रश्न पडलेला असतो की बाबा आपण एखादा ब्लाऊज शिवतोय, मग आपल्याला बाबा अस्तर वगैरे किती मीटर घ्यायला लागतं, की बाबा काय करायला लागतं, असं बरेच प्रश्न पडले बाबा. की जर समजा चेस्ट वगैरे जास्त असेल आणि बाही उंची कमी असेल तर अस्तर किती वगैरे घ्यावं, किंवा बाही उंची जास्त आहे, चेस्ट कमी आहे किंवा कमर घे कमी आहे तर किती घ्यावं, तुम्ही सगळी त्याची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. हाय नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा इथं हा तुम्हाला एक उदाहरण सांगते. हा बघा 36 साईजचा ब्लाऊज आहे. याला बघा मी अस्तर किती घेतलेलं आहे. 1 मीटर अस्तर मोजताना काही छोट्या अंकावर मोजायला लागतं आपल्याला. 1 मीटर हे अंतर असं का, हे तुम्हाला दाखवते. असं करत हो का मी पुरं हो का 1 मीटर म्हणजे 100चा मीटर म्हणजे 1 मीटर. 1 मीटर मी अस्तर आणलं. आता का 1 मीटर असतं, कारण ह्या ब्लाऊज अस्तरचा आहे. ब्लाऊज अस्तरचा आहे पण, आणि त्यात हे बघा चेस्ट आहे 36 साईजची, कमर घेर 32 आहे, उंची आहे 14ची, पूर्ण उंची 14ची, आणि बाही उंची 11.25 आहे. त्यामुळे बघा जर आपल्या आता समजा ही तर 36 साईजचा ब्लाऊज आहे. 36 साईजच्या ब्लाऊजला जर समजा तुमची बाही समजा तुमचे रेग्युलर 5.5 असेल ना, तर तुम्ही इथं 80 सेंटीमीटर सुद्धा कपडा घेऊ शकता, कारण 80 सेंटीमीटर बरोबर होतं. पण जर तो आता तुम्हाला इथं फुलबाही शिवायची तर तुम्हाला 1 मीटरच कपडा लागेल, किंवा 34 साईजला जर तुम्हाला फुलबाही शिवायची असेल तर किंचितचा 34-36ला थोडासा 1-1 इंचाचा फरक पडत असतो ना. मग तेव्हा कसा 90 सेंटीमीटर आणतं सर, कारण कसं होतं काहींची बाही उंची जास्त असते. तर समजा आता 34 साईजचा ब्लाऊज आहे, बाही उंची कमी असेल ना, तर तुम्ही 80 सेंटीमीटरचा, कारण कसं थोडासा कपडा त्यातला राहतो बरं का शिल्लक. ते आपल्याला मग कसं कुठं जर कमरपट्टी वगैरे कुठल्या ब्लाऊज वगैरे लावायची म्हणले, ऍडजस्ट करायला म्हणले ना, तर कारण काय कसं होतं, तर समजा आता हा कपडा आपण समजा आणला, तर ह्यातला आपण राग तेवढं घ्यायचं, राहिलेलं ठेवलं तर आपण परत आपल्याला कुठल्या ब्लाऊज वगैरे आपल्याला कमी वगैरे जॉईन करायचं म्हणलं बरोबर येत असतं एकदम. तर बघा आता जर समजा आता इथं बघा 28-30चा असेल ना, तर तुम्ही 70 सेंटीमीटर आणला तरी चालेल कपडा, कारण ना 70 म्हणजे बरोबर होतं. कारण जर बाही छोटी वगैरे असेल ना तर बरोबर होतं. आणि जर 30-32 साईज असेल ना तर 80 सेंटीमीटर आणलं तर कसं होतं, चेस्टचं माप वगैरे कमी असतं, बाही वगैरे फुल बाही असू दे तेवढ्यात बसली जाते. आणि जर बाही जर छोटी असेल ना तर तुम्ही 60-70 सेंटीमीटर आणला तर चालेल, बरोबर त्यात आपली बाही बसते. कारण आता मी बरंच करणार, पण कसं होतं काही काहींचं कसं असतं, त्यांना जास्त बाबा हे लागतं, कोणाला कपडा वगैरे ना शिवण्यात वगैरे जास्त लागतो, किंवा कमी वगैरे पडतो ना, मग जास्त जरा तर थोडं नॉर्मल इकडे तिकडे आपण कट करतच असतो एक्स्ट्रा. समजा काय काय आपण सांगतो 1.5 इंच आपल्याला जेवढं पाहिजे, पण प्रत्येकाला 1.5 इंच शिलाई मार्जिन एवढं जमत नाही. कोणाला 2 लागतं, कोण 2.5 लागतं, पण हे जास्त होतं, परत एक्स्ट्राला आपण कट करून टाकतो. पण कसं आपल्याला वाटतं परत जॉईंट पडू नये, ते जॉईंट दिलं का नाही ब्लाऊज वगैरे फिनिशिंगला येत नाही ना, त्यामुळे आपण असं करत असतो. तर आता इथं बघा मी 1 मीटर अस्तर आणलेलं आहे. हे ब्लाऊज ही करायचं, कारण मी तुम्हाला सांगते बघा, मी आता ह्याच्यावर तुम्हाला ड्रॅफ्ट करून सांगते की बाबा आता मी कसं सगळं मेजरमेंट बसवलेलं आहे. तर बघा आता उंची वगैरे टाकून हा बघा आता हा ठेवताना मी रेग्युलर सांगत असते बंद बाजूकडे आपला ब्लाऊज ठेवून घ्यायचा. आणि बघा आता हो का अशाकडे माझं मेजरमेंट आहे, टाकणार आहे मी व्यवस्थित मेजरमेंट, तर तुम्हाला सांगते बघा आता व्यवस्थित बघा असा हा ब्लाऊज ठेवून घ्यायचा. याच्यावर आपण पहिले मी मेजरमेंट म्हणजे उंची टाकून घेते, मग आपण डायग्रामवर कट करणार आहोत. आता बघा इथं साधारण ब्लाऊजची उंची त्यांची रेडीमेड आहे पूर्ण 14.5. आपल्याला त्याचं 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे वाढवायचं असतं, म्हणजे 15.5 करायचं असतं असं. 15.5 करून घेतं. म्हणजे बघा रेग्युलर मी सांगत असते शिलाई मार्जिन का आपल्याला 1 इंच वाढवायला लागतं, कारण इथं उंची त्यांची 14.5 आहे, त्यात प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे शिलाई मार्जिन आपलं ना जाऊन बरोबर 14.5ची आपली उंची राहणार आहे. तर हे बघा माझ्याकडे बघा बॅक पार्ट आहे, या बॅक पार्ट मी ह्याच्या व्यवस्थित ठेवून घेते, व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आता इथं बघा आपण शोल्डर बघणार, शोल्डर किती आहे आपलं बघा. आता त्यांचं किती आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे ना, तर आपण कसं होतं 2.5 इंच हे टाकत असतो गळा रुंदी, पण मी इथं गळा रुंदी जरा कमीच टाकणार आहे, कारण त्यांचा डीप गळा आहे ना पाठीमागचा, त्यामुळे 2.25. परत ना त्यांना किती लागणार आहे, म्हणजे 2.5 शोल्डर ना 1/2 इंच शिलाई मार्जिन असं धरून मी 3चं टाकलेलं आहे. आता बघा व्यवस्थित ना आहे त्या आकारात व्यवस्थित आपण ड्रॅफ्ट करून घेणार आहोत. बघा व्यवस्थित असं तुम्ही कुठल्याही मापा डायग्राम ठेवा, थोडंफार इकडे तिकडे मापानुसार आपल्याला ऍडजस्ट करायचं लागतं. मग पुढे सांगते मी तुम्हाला. आता बघा हे आखून घेतलं व्यवस्थित आहे, याच्यावर आखून घेऊया आपण असंच.
व्यवस्थित का साकून घ्यायचं. आता हे आपण घेतलं. आता बघा तुम्हाला सांगते मी परत एकदा. हो का 2.25 गळारुंदी, शोल्डर घ्यायचं बघा इथं तयार शोल्डर 2.5, तसं अर्धा इंच शिलाई मारली म्हणजे 3च करून घेतलं. नेहमी सांगत 36 साईजचे आपण टाकत असतो 6चा मुंडा आहे असं बरोबर आहे. फक्त का इथनं व्यवस्थित असं बॉक्स करून 1 इंचाचा गोलाकार, म्हणजे बॅक पार्टला आपण 1.5 इंचाचा गोलाकार बरोबर देत असतो. म्हणजे हा बरोबर गोलाकार एकसारखा का आलेला आहे. आता बघा 32 साईजचा आहे. 32 कमर घेरा आहे तर 8 करायचं. 32च्या निम्म करायचं 8. 32 1 इंच आम्हाला पाठीमागे एक कमरपट्टीला आपल्याला टक्स देण्यासाठी. मग पुढे राहिले लोक आता शिलाई मार्जिन मी तर वाढवलेली, कारण मला शिलाई मार्जिन लागतं आणि त्यांना पण जे कस्टमर आहेत ना त्यांना शिलाई मार्जिन जास्त लागतं. म्हणजे कसं होतं वातावरण ते माझं काय कसं वातावरण आहे ना त्यांचं. आता ह्या वेळेस तुमचे बघा कमर बरोबर 36 असेल ना तर थोडं असं वातावरण बदल झालं का त्यांचं तब्येत वगैरे कमी जास्त होते ना, त्यामुळे त्यांना शिलाई मार्जिन वगैरे जास्त लागतं ना. त्यामुळे त्या म्हणतात एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवत जावं. तर आता हे एक्स्ट्रा आपलं व्यवस्थित एक वर्क करून घ्यायचं. हे झालं बघा बॅक पार्ट. आता फ्रंट पार्ट ठेवायचं आपल्याला. आता बघा फ्रंट पार्ट ठेवताना बघा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. आता इथं बघायचं शोल्डर किती आहे ब्लाऊजचं. आता बघा हा पॅटर्न आहे ना, हे चौका शोल्डर बरोबर वाढताय 3.25 इंच. आपल्याला किती करायचं 3च करायचं म्हणजे बरोबर आपलं हे होणार आहे. आता बघा मी आहे असं तुम्हाला कट करून घेते मग पुढे सांगते. आता बघा कटोरी आहे आपली. व्यवस्थित अशी कटोरी काढलेली आहे. हे असं आपण व्यवस्थित इथे ठेवून घेत असतो का अशी कटोरी. आपण व्यवस्थित असे अगदी हो का आपली इथनं छातीचं मेजरमेंट टाकलं जातं. इथनं मेजरमेंट असं बरोबर आपलं टाकलं जातं. तुम्हाला सांगते आता. हा बघा व्यवस्थित असं आपण कडेला इकडे मेजरमेंट जरी आपल्याला तुम्हाला वाढवलं तरी चालेल, कारण कोणाचं कमी जास्त असतं. पण इथं मी बरोबर वाढवलेलं आहे. त्यात आहे आता हे बघा आहे असं आपण पहिले ड्राफ्ट करूया. मी तुम्हाला सांगते व्यवस्थित आहे या आकारावर व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. हो का हिथनं पण जरा आपण आता बघा हे आपले कटोरी जोडताना तिथनं खाली आपण थोडंसं असं वाढवून घेतलेलं आहे. तिथनं असा आकार देऊन, कारण काय होतं कटोरीचा भाग हा वरती जातो. म्हणजे कटोरी वर येते ना, हा पोर्शन जर वर गेला ना तर त्यामुळे नॉर्मली आपण थोडंसं असं खाली घेतलेलं आहे. आता हे झालं हो का. आता फक्त बघायचं का इथनं. आता आपल्याला किती पाहिजे 3च पाहिजे नको बरोबर. इथं 3च म्हणजे 2.5चे आपले तयार शोल्डर 2.5 अर्धा इंच शिलाई मार्जिन एवढं आपण 3च असं घेतलेलं. जरी कोणाचं जास्त असं ना वाढवून घेतलं तरी चालेल. 3 3.5 घेतलं चालेल किंवा कमी घेतलं तरी चालेल. आता इथून घेतलेलं आहे बघा. आता इथनं का व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचा का. नॉर्मली गोलाकार द्यायचा, जास्त काही करायला लागत नाही आपल्याला. नॉर्मली का व्यवस्थित असा व्यवस्थित एक लेवल असा हे वाढवून घेतलेला आहे. आता बघा आपली ही योगपट्टी आहे आपल्याला. आता योगपट्टीच काय करायचं असं सांगते मला. अशी योगपट्टी ठेवून आपण उंची चेक करून घेणार, कारण कसं होतं पाठच्या साईडला आपण उंची वाढवलेली बरोबर तेवढीच पुढच्या साईडला आली की उंची चेक करून घ्यायची, म्हणजे कमी जास्त होऊ नये. आता बघा इथं बघा आपली 14.5 उंची आपल्याला त्यात 1 इंच वाढवायला लागतात. थोडं बघा नॉर्मली आपल्याला पाव इंच हो का इथं वाढवायला लागते. तर आता काय करायचं अशा वेळी हो का नॉर्मली थोडंसं आपण ह्यात पण असं वाढवून घेऊया बघा. नॉर्मली असं तेवढं वाढवून घ्यायचं. योगपट्टी आहे का आहे ते आपण ह्याच्यावर असं का घेतलेलं आहे. नॉर्मली आपलं थोडंसं घेतलेलं आहे. आता काही करायचं नाही. योगपट्टी आपण आहे कारण योगपट्टी आड असतानाच मोठी आहे ना, त्यामुळे आपण एवढंच आहे असं मेजरमेंट ठेवलेलं आहे बरोबर. हे झालं. आता योगपट्टी ठेवून घेऊया. ठेवताना का मी आता सिंगलच आपल्या डबल म्हणजे योगपट्टी ठेवणार, कारण आपल्याला अस्तरची काढायचं आहे बरोबर. आता आपण आपलं जेवढं आपण आता बघा इथं हे तर मेजरमेंट मोजून घ्यायचं.
आता तुम्हाला सांगते कटोरीचं आपल्याला कटोरीला किती लागणार आहे तेवढं इथनं व्यवस्थित असं एवढं इथनं बघायचं कितीचं लागते 12चं. मग आता इथं बघा इथं चेक करून घ्यायचं 12 कुठे म्हणजे आपल्याला वाढवायला लागतं इथं म्हणजे आपल्याला जॉईन करायची शक्यता नाही. आता बघा वरची लोक अशी योगपट्टी व्यवस्थित ठेवायची. त्या ह्याच्यावर आपण बरोबर व्यवस्थित असं आहे असं का कट करू. हे झालं वाढवलेलं हे बाजूला काढून घेऊया. आता कटोरीचं आता तुम्हाला साची तर आता बघूया आपण इथं कटोरी किती आहे. कटोरी मोजताना मी सांगतो का आता हे पार्ट असा केलेला आहे. तुम्ही लावलं तिथं टाचणी वगैरे लावून घ्या. तर व्यवस्थित असं ठेवायचं आणि कटोरी चेक करायची आपण किती आहे. आता बघा आपली कटोरी किती आहे 5.5ची म्हणजे 6 इंच म्हणजे नॉर्मली आपण वाढवतो. कारण आपण कटोरी जोडण्या साईडला अर्धा इंच घालवत असून हिकडच्या साईडला पाव म्हणजे थोडंसं नॉर्मली आपण वाढवणार आहोत कटोरी. जास्त काही वाढवायची गरज नाही. नॉर्मली आपलं थोडीशी वाढवणार आहोत. तो का जिथं जमले आपण वाढवून घेऊया. वाढवताना आपण बघा कटोरीला एकदम नॉर्मल वाढवायचे थोडंसं असं. कटोरीची आपण उंची आहे अशी ठेवणार होतो ते बरोबर जोडून व्यवस्थित होते. कारण कटोरी असतानाच 36 साईजची आहे पण कसं होतं थोड्या मापा तिकडं तिकडं होतं. व्यवस्थित असं नॉर्मली आपण साईडनं वाढवून घेऊया. कटोरी नॉर्मली आपल्याला जास्त काही वाढवायची गरज नाही. आपल्याला थोडीशीच वाढवायची. व्यवस्थित असं कटोरी आपली वाढवून झालेली आहे. बरोबर ह्या शेपनं असं कट करणार आता आपण. आता बघा बाहीचं माप टाकायचं आपल्याला. बाहीचं मी रेग्युलर बाही मी आपले माझ्या ह्याच्यात कट करत असते. आता बघा तुम्हाला सांगते बाही किती आहे. बाही हो का 1.25 बाही म्हणजे पाव इंच खालनं शिलाईसाठी आणि अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी म्हणजे बघा 11.5 असं आपलं मेजरमेंट झालेलं आहे. बघा व्यवस्थित असं नॉर्मली थोडं पुढे घ्यायचं. परत ना ते आपण बाहीचं माप टाकलं की आपण एक्स्ट्रा आहे तो आपण कट करून घेत असतो. नको आता किती मेजरमेंट बघायचं. आता हे बघायचं छातीचं किती माप येत भरते. छातीचा चौथा काढायचा असं आपल्याला म्हणजे 9 आलं पाहिजे ना. आपला मुंडा 9 टाकायचं छातीचं चौथा म्हणजे 9. पण आता इथं बघा 16च भरते त्यामुळे आपल्याला बघा इथं जॉईन करायला लागणार आहे. हे डबल पलटी काढलं का नाही 7.5चं भरते ना तर आपल्या इथं बघा कपडा साईड जोडायला. आणि नेहमी मी साधी बाही काढू फुल बाही काढू मी ह्या साईडलाच काढत असते. आणि एक्स्ट्रा इकडं अस्तर जोडताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण कसं अस्तर जरी आपण ह्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला जोडायला लागतं ती एका साईडला जोडून अस्त्रात बरोबर शिलाईमध्ये जातं. पण ब्लाऊजला हे करताना बरोबर ब्लाऊजला दोन्ही साईडला मार्जिनल ह्यानुसार जोडायला लागतं. कारण अस्तर जर आपण ब्लाऊज जर जोडताना नाही एका साईडला जाऊन देऊन जमत नाही. कारण ते जॉईंट आपल्या वरती दिसतं. पण अस्तरला कसं आज जॉईंट जायचं त्यामुळं तुम्ही एका साईडला जोडून परत ना मधोमध घडी टाकली तरी चालते. आता हे बघा असं मेजरमेंट टाकून झालेलं आहे. आता बघा हिथं पट्ट्या निघणार आहेत. ह्या पट्ट्यांना आपण आपल्याला हिथं जोडायला लागणार कारण हिथं आपण आपल्याला छातीचं माप टाकायला लागणार म्हणजे बाही कट करण्यासाठी. तर बघा आता असं मेजरमेंट टाकून झालेलं आहे. आता बघा हे आपण व्यवस्थित आहे त्या ह्याच्यावर कट करून घेणार आहोत. व्यवस्थित असं कट करून एकदम छान असं. आता हे बघा आपलं सगळं एकदम मी कट करून घेतलेलं आहे म्हणजे मी दाखवलं म्हणजे पटपट होण्यासाठी माप टाकणार. तो का ब्लाऊज व्यवस्थित असं अंतरून घ्यायचं. आता इथं बघा असं वर्कवाला ब्लाऊज आहे ना आपण त्याची फुल बाही करणार आहोत छानपैकी एकदम छान येणे. व्यवस्थित का असं पहिल्यांदा बाही कट करून घेणार कारण बाहीचं आपल्याला जॉईन करायला लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण बाहीचं मेजरमेंट टाकून घेऊया म्हणजे बाहीचं अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आपल्याला थोडं साईडला जॉईन करायला लागतं. तर अस्तरला पण जॉईन करायचं आणि बाहीला पण जॉईन म्हणजे ब्लाऊजला पण अस्तर जॉईन करणार.
पहिला आपण हे कट करून घेऊया बाजूला. करताना नॉर्मली एक्स्ट्राच वरून कट करायचं म्हणजे बरोबर आपलं. आता बघा ही उभी डिझाईन, आपल्याला डिझाईननुसार आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट टाकायला लागतं, म्हणजे ब्लाऊज कट करा. ही उभी डिझाईन बघा आपण असं बरोबर ब्लाऊज कट करणार आहोत. म्हणजे व्यवस्थित असं फक्त डबल घडीचा कपडा ठेवायचा आणि नेहमी अस्तरचा ब्लाऊज शिवताना ब्लाऊज बंद बाजूकडेच ठेवून घ्यायचा, बॅक पार्ट करायचा. मग राहिल्या परत आपण ब्लाऊजचा कपडा ना एक्स्ट्रा आपण अस्तर आहे त्या मापावर कट करायचा, फक्त ब्लाऊजचा कपडा साईडनं वळवायला लागतो आपल्याला. पहिल्यांदा का सगळं मेजरमेंट व्यवस्थित आपण ठेवून घेऊया, म्हणजे बरोबर एकसारखं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. जिथं बसतंय तिथं व्यवस्थित ठेवून घ्यायचं, फक्त थोडंसं अंतर ठेवायचं. इथनं आपण कट करणार. आता इथं ठेवून घ्यावं असं व्यवस्थित. हे सुद्धा वाढवायची गरज नाही, एक पट्टी आहे अशी ठेवायला लागते. वाढवणार फक्त ब्लाऊजला आपण एक्स्ट्रा कपडा, कारण ते पण अस्तर जोडले की कट करून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं मेजरमेंट झालं. हा एक्स्ट्रा कपडा त्याचा बाहीचा आपण इथं बाहीला जॉईन वगैरे देण्यासाठी करणार. तर बघा एकदम छान असं माप टाकून झालेलं. फक्त व्यवस्थित कपडा खाली वर आहे का बघून घ्यायचा, जेणेकरून एक साईड खाली वर हो नये असं ऍडजस्ट करून घ्यायचं. का इथं खाली वर आहे कपडा, तो एकसारखा करून घ्यायचा आणि मगच कट करायचं. पूर्ण झालं तर साईडनं पण कट करून घ्यायचं. आणि पेज बघा आपला ब्लाऊज कट करून झाला. एकदम साधं सिंपल छान असं ब्लाऊज कट करून झालेलं आहे. असं बघा ब्लाऊज आपला कट करून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटणार नाही की सांगा, तुम्ही असं नक्की ट्राय करा. कुठलाही जर तुम्हाला मेजरमेंट ब्लाऊजचं कट करायचं फुल बाही असेल तर 1 मीटर लागणार, म्हणजे जास्त माप असेल, कमी माप असेल तुम्ही 80 सेंटीमीटर वगैरे असं मापानुसार आपल्या फुलबाही किंवा छोटी बाही असेल त्या मापानुसार आपण अस्तर आणू शकतो. आपल्याला काही जास्त वगैरे आणायची काही गरज नाही. एकदम छान असं बघा आपलं ब्लाऊज कट करून झालेलं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला.